नमस्कार मित्रांनो वायम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आणलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जर ज्यांच्याकडे कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। नोंदित बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार विभागाकडून म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 8,820 रुपयांचा 30 भांड्यांचा संच या ठिकाणी मोफत वाटपायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच बांधकाम कामगारांना हे गृहोपयोगी संच जे आहे ते मिळालेले आहेत। त्या ठिकाणी बरेच कामगार आहेत ते या गृहोपयोगी संचापासून वंचित आहेत, त्यांची नोंदणी झाली आहे, परंतु अद्याप या बांधकाम कामगारांना हे गृहोपयोगी संच आणखी मिळालेला नाही। तर या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही देखील नोंदित बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला देखील मोफत संसारोपयोगी भांडे किट मिळवायचे असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता। मित्रांनो, मोफत भांडे किट मिळवण्यासाठी अर्ज नक्की कसा करायचा, तो कुठे करायचा आणि तो कुठे सादर करायचा आणि त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तर या ठिकाणी पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलीही स्किप करू नका, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पळवू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर या भांडे किटचा लाभ एकदम सोप्या पद्धतीने घेता येईल, कुठल्याही दलालाला पैसे देऊन लाभ घ्यायची गरज नाही आहे। आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती जी आहे ती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, चला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म कुठून घ्यायचा हे सांगणारच आहे, त्यापूर्वी हा फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण बघूयात। पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे आहे ते हे गृहोपयोगी संचासाठी मिळणारं हमीपत्र आहे। तर हा फॉर्म भरून तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे आहे ते गृहोपयोगी संच या ठिकाणी तुम्हाला मिळू शकणार आहे। हा फॉर्म भरून तुम्ही या ठिकाणी कुठं द्यायचा आहे, कुणाला द्यायचा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर हा फॉर्म कसा भरायचा आहे, ह्यात काय काय भरायचं आहे आणि हा फॉर्म कुठं द्यायचा आहे, नंतर ह्या फॉर्मला कोणकोणते या ठिकाणी जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे हे गृहोपयोगी संचाचे जे 30 वस्तू आहेत ह्या 30 वस्तू तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे मिळणार आहेत। ह्या 30 वस्तू म्हणजे ह्या 30 वस्तू जे आहेत तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। पण हा फॉर्म तुम्हाला कुठून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा फॉर्म मी देणार आहे, कुठं हा फॉर्म द्यायचा आहे, ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी काय लिहिलं आहे की मी खाली सही करणार लिहून देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित असून माझा नोंदणी क्रमांक असा आहे। आता हा नोंदणी क्रमांक काय बांधकाम कामगारांना माहिती नसतोय, तर बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी मला कमेंट करतात की सर आम्हाला नोंदणी क्रमांक, आमची नोंदणी झाली पण नोंदणी क्रमांक माहिती नाही का, मॅसेज आला आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी क्रमांक तुम्हाला साईटला दाखवतो। या ठिकाणी आपला स्मार्ट कार्ड असते, नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड भेटते, त्या स्मार्ट कार्डवर तुम्हाला या ठिकाणी हा नोंदणी क्रमांक भेटून जाईल। तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर नोंदणी क्रमांक टाकताना तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला नोंदणी क्रमांक टाकताना काय येते, पहिल्यांदा म्हणजे एम येते आणि नंतर MH असं येते नाही का, असं MH येते आणि त्यानंतर जे आहे ते पुढचे काय अंक असतील ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पहा पुढे तुम्हाला लिहायचं आहे। आता या ठिकाणी पहा, मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील इतके व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदित आहेत, त्यांचे नावे नाते नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहे। आता जर तुमचे आई असतील किंवा पत्नी असेल तर या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे। थोडक्यात या ठिकाणी बघा, पत्नीचं नाव टाकण्यासाठी, पत्नी जर बांधकाम कामगार असेल तर या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं बरं का, संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। ओके, तर या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं, मी फक्त नाव टाकलेलं आहे, तुम्ही संपूर्ण नाव टाकून घ्या। तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर या ठिकाणी नाव टाकलं पहिल्यांदा, त्यानंतर नाते काय आहे, तर नाते या ठिकाणी तुमची जर पत्नी असेल तर पत्नी टाका, तुमची आई असेल तर आई तुम्ही टाकून घेऊ शकता या ठिकाणी। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठी मी हा फॉर्म समजून सांगण्यासाठी तुम्हाला भरत आहे। त्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक काय आहे तर या ठिकाणी पहा, नोंदणी क्रमांक त्यांचा या ठिकाणी लिहायचा आहे। नोंदणी क्रमांक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। ओके, पुढे जे नोंदणी क्रमांक असेल ते तुम्ही लिहा। आणि त्यानंतर आणखीन तुमचा कोण भाऊ असेल नाही का, तर या ठिकाणी नाते काय आहे, भाऊ, त्यांचं नाव काय आहे, तर म्हणजे भाऊ असेल तर भावाचं या ठिकाणी नाव लिहा आणि त्यांना पुढं भाऊ लिहा आणि त्यांचा नोंदणी क्रमांक लिहा, पुढं MH असते आणि पुढे जे काही नंबर असतील ते लिहायचं आहे तुम्ही। आता ते झालं, त्यानंतर
म्हणजे आणखीन कोणी असेल तर या ठिकाणी लिहा, नाहीतर काही लिहायची गरज नाही, हे सोडून द्या. ओके, तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोण व्यक्ती आहेत तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी संच म्हणजे तुम्हाला जे काही आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराला जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जे काय आपल्याला गृहोपयोगी संचाची 30 वस्तू भेटतात तरच मिळणार आहे. तुम्ही संपूर्ण खरीखुरी माहिती या ठिकाणी लिहायची आहे. ते झालं. आता या ठिकाणी पहा, मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच 30 नग. या ठिकाणी पहा, तुम्हाला 30 नग मिळणार आहेत या ठिकाणी. त्यानंतर पहा, 30 नग तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला गृहोपयोगी संच मिळणार आहेत, तुम्ही 30 वस्तू या ठिकाणी तुम्ही मोजूनच घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळणार आहेत त्या ठिकाणी हे संपूर्ण चेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर झालं, आता मला सुरक्षित प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत. ओके, त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील. आता हे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो. इथं नाते लिहायचे आहेत आणि वर जे आहे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक तुमचा लिहायचा आहे. आणि इथे जे आहेत तर माझ्या कुटुंबातील किती व्यक्ती, तर माझ्या कुटुंबातील या ठिकाणी 2 व्यक्ती आणखीन या ठिकाणी लाभ घेतात. या ठिकाणी 2चा आकडा टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पद्धतशीर या ठिकाणी भरून घ्या. तर झालं ते या ठिकाणी पहा, हे संपूर्ण तुम्हाला समजून सांगितलं आहे. आता खाली यायचं आहे. संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे असंच. आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी पहा, दिनांक टाकायचा आहे. तुम्ही ज्या दिवशी या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा हा अर्ज भरत आहात त्या दिवशी या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. ओके, त्यानंतर लिहून देणाऱ्याची सही, ते या ठिकाणी जेही तुमचं नाव असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला इथं पुढं सही करायची. ओके, नंतर तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. जे नाव तुमचं असणार आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा दूरध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हे संपूर्ण झालं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पूर्णपणे हमीपत्र भरून घ्यायचं आहे. आणि हे भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र भरण्याचा दिनांक टाकायचा आहे आणि लिहून देणाऱ्याची सही या ठिकाणी नोंदणी करत बांधकाम कामगाराच्या सही करून घ्यायची आहे. आणि खाली नाव टाकून नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून हा भरलेला आता जिल्ह्यातील WFC कार्यालयामध्ये नेऊन सादर करायचा आहे. तसेच मित्रांनो, या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, तुमच्या बांधकाम कामगार योजनेचं जे स्मार्ट कार्ड आहे त्या स्मार्ट कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे. आणि जर राहिलं तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डची सुद्धा झेरॉक्स तुम्ही जोडून द्यायला काही हरकत नाही आहे. असेल तर जोडा, नसेल तर काही अडचण नाही. आणि हा अर्ज जो आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे. मित्रांनो, हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृहोपयोगी संचाची म्हणजेच भांड्याची किट उपलब्ध करून दिली जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मोफत भांडी किट वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा या ठिकाणी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्हाला या ठिकाणी माझ्या या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करायचं आहे. आणि चॅनलवरती आणखीन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे जे काही नवनवीन बांधकाम कामगाराविषयी नवनवीन अपडेट येणार आहेत किंवा गृहोपयोगी संच जे काय आपले भांडे संच वाटप होणार आहे त्याबद्दल नवनवीन जे अपडेट असतात ते तुम्हाला वेळोवेळी टायमाला या ठिकाणी तुम्हाला भेटत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करू शकता. आता एवढं सांगून सुद्धा तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतीलच त्या या ठिकाणी नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकतात किंवा आम्हाला आमच्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकतात. तर मित्रांनो, नक्कीच माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.